डेटा सेंटर विरोधात ठाणेकरांचा एल्गार, वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वात हजारो ठाणेकर रस्त्यावर। डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर या संस्थेनं दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला। आज सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला। दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिलाय। बाळकुम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे। तसंच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस दिवसाचे 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात गुंजत राहील। या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागेल। त्याविरोधात वेकअप ठाणेकरांचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची अमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती। मात्र अमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्यानं वेकअप ठाणेकरने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं। आज सकाळी 10 वाजता बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर हातात फलक घेऊन अबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकुमगाव, कोलशेत, ढोकाळी येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकुम येथे होणारच नाही यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिलाय। यावेळी मनोज प्रधान यांनी ठाणेकरांचं पाणी वीज जबरदस्तीने घेऊन अमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार असल्याचं सांगितलं। तर हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत, त्या बदल्यात ठाण्याचं पाणी वीज जबरदस्तीने घेतली जाणार आहे, म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता असल्याचंही त्यांनी नमूद केलं। प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किलोमीटरच्या परिघात 8 पेक्षा जास्त मोठे गृहनिर्माण संकुल, 5 शाळा आणि 3 रुग्णालये आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून 400 मीटरच्या आत असलेल्या एक बाल रुग्णालयाचाही समावेश आहे। जगभरातील मोठा डेटा सेंटर्स 90 डेसिबल पर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात। इतर उद्योगांच्या उलट डेटा सेंटर्समधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही। याचा परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची गरज आहे। या डेटा सेंटरचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो असं नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा 40शी गाठत आहे। आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या परिसरातील तापमान 3 अंश सेल्सिअस ते 5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकतं। हे धोकादायक आहे कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्लामसलत केलेली नसून या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतात असं प्रधान यांनी सांगितलं। या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो, जगदीश खैरालिया, ऋता आव्हाड आदीही सहभागी झाले होते। हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक, डिझेल वापरणार आहेत, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही काय इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो व्हाय यू वॉन्ट टू रब अमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम, बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही नाही
सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही ॲमेझॉनच्या विरोधात आहोत. रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे. जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत. फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल. म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोक जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही.